आणि पंचायत ते नयन आणि रोहन. आणि आता सामना चालू होत आहे JCC वर विरुद्ध आशिष 11. खतरनाक अशी मॅच. आणि JCC संघाचा एक 11वा 12वा 13वा खेळाडू पाठवायचा आहे. आणि कॉमेंट्रीसाठी आमच्या जोडलेले आहेत ते मृदुल. खतरनाक असे कॉमेंटेटर, जबरदस्त नावाजलेले. आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते तन्मय. आणि पहिला चेंडू खराब, खराब अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 1. काय बॉल वलवला होता, खुरप्या जातीचा बॉल टाकलेला होता. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 2 धावा. चांगली अशी गोलंदाजी तन्मय यांची, जबरदस्ती गोलंदाजी. आणि स्ट्राईकला ते स्वप्नील सर, नावाजलेले फलंदाज. हो काय बॉलिंग करतात तन्मय हे, जबरदस्त अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 3 धावा. आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक. बघूया काय करतो, एखाद मोठा फटका येईल का. आणि JCC संघ एक खतरनाक असा संघ आहे विदर्भमधला. आणि तेवढंच चांगलं प्लेसमेंट. धावसंख्या झाली ती 3 चेंडू आणि 4 धावा. आणि पब्लिक अजून शांत आहे, कारण की अजून 7 वाजलेले नाहीत, त्याच्यामुळे शांत आहेत. 7 वाजले का जरा पब्लिकचा जोश वाढतो. आणि धावसंख्या झाली ती 4 चेंडू आणि 5. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि यानंतर होणारे सामने एकदम खतरनाक आहेत, जबरदस्त. चांगलासा पटका आणि बॉल गेला सीमारेषा पार. खतरनाक अशी दिलेली आहे, चापटी शॉट मारलेला होता. धावसंख्या झाली ती 9. 5 चेंडू 9. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. पाच चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला असा बॉल. धावसंख्या झाली ती 10. DJ इन द मिक्स स्वप्नील. आणि गोलंदाजी मार्कवर निशान. खतरनाक असे गोलंदाज आशिष 11चे. आणि स्ट्राईकला ते सोनू. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि धावसंख्या झाली ती 10. आणि आता 3 ओव्हरीचा खेळ अजून शिल्लक आहे. हो काय बॉल लागा, खुरप्या जातीचा बॉल. फलंदाज काय समजला नाही, फलंदाज बघतच राहिलेला आहे. 200च्या स्पीडने बॉल गेला किपरच्या हातामध्ये. धावसंख्या झाली ती 10. चांगलासा पटका. आणि बघूया खतरनाक अशी फिल्डिंग, जबरदस्त डाय मारलेली आहे, डोक्यावर लागलेला आहे. कृपया जायचं आहे गुरुदत्त कमिटी मेंबर. पाणी लागलाय का रे मित्र, ऍक्टिंग करते. लड्डू मुत्यानं अवतार घेई संचारी देवर. संचारी मारुत भक्ताना रमया कुंड मारार. घे लड्डू मुत्यार. सामना चालू करायचा आहे. धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडूने 11 धावा. खतरनाकाचा स्पीडने टाकतो निशान. आशिष 11चा गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाजी. तेवढे चांगलं प्लेसमेंट स्वप्नील सरांचा. आणि 1 धाव. धावसंख्या झाली ती 12. 3 चेंडूने 12 धावा. बघूया आता निशान हा कुठल्या प्रकारचा बॉल घेऊन येतोय. आणि सोनू स्ट्राईक लागते. आणि चांगलासा फटका. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पंचांचं.
आणि त्यांना हालायला पण टाईम भेटलेला नाही कारण एकदम गोली शॉट होता 400च्या स्पीडने बॉल होता म्हणून पंच हालू शकले नाही जाग्यामधून. धावसंख्या झाली ती 13. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला तर स्वप्नील सर. चांगलासा फटका तेवढं चांगले क्षेत्ररक्षण काय होईल आणि गडी बाद झालेला आहे. पंचांचा इशारा आहे आणि रियू आणि गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झाली ती 5 चेंडू आणि 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. निशांत खतरनाक अशी गोलंदाजी करतात. 5 चेंडूमध्ये 3 धावा दिले खर्ची केलेल्या आहेत त्यांनी. एकदम कंजूस गोलंदाजी केलेली आहे निशान यांनी. त्यांनी विचारच केला मी खतरनाक अशी गोलंदाजी. आणि आता आहे ते अरुण फलंदाजी मार्कवरती. खतरनाक असे बॅटर जेसी संघाकडून. चांगला असा बॉल. धावसंख्या झाली ती 14. डीजे इन द मिक्स स्वप्नील. गाणं असं म्युझिक नको लावू काहीतरी गाणं लाव म्हणजे पुढे ऑपरेटर आणते. आणि आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते संदेश आणि स्ट्राईकला सोनू. धावसंख्या झाली ती 14. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. आता बघूया 2 षटकामध्ये किती धावा जेसीसी करते. चांगला असा फटका गोली शॉट दिलेला होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त. जालं मांडून ठेवलेलं होतं. मावरं काही बाहेर गेलं नाही. मावरं अटकलेलं आहे जालेन. धावसंख्या झाली ती 14. चांगला असा फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं बॅट लागलेली आहे बॉलला. धावसंख्या झाली ती 15. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवरती संदेश आणि अल्केश पाटील त्यांचं आगमन होत आहे. त्यांच्या दोन्ही पण सुपुत्रे. आणि काय खणखणी चौकार मारलेला आहे अरुण पाटील यांनी. रक्ती शॉट दिलेला आहे म्हणजे रक्ती म्हणजे एकदम गोली शॉट. धावसंख्या झाली ती 19. शेवटचे 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील आणि गोलंदाजी मार्कवरती संदेश. आणि खराब अशी गोलंदाजी आणि गोलंदाजाला बिफरवून टाकलेला आहे अरुण पाटील यांनी 1 चौकारात. धावसंख्या झाली 20.
चांगला असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त शॉट मारत आहेत अरुण पाटील. हे सकाळी काहीतरी मजबूत नाश्ता करून आलेला आहेत. सुकड विकड खाले बोंबील म्हणे. धावसंख्या झाली 21. चांगलासा फटका, बघूया काय होतंय. आणि पंच निर्णय देते आणि तिसरा अंपायरकडे गेलेला आहे. जे कॅमेरा DBN लाईव्ह तर्फे 3 4 कॅमेरा आहेत. एक ड्रोन लावायचा आहे रविवारी मोठा आकाशातून. बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला. बाबा की लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला. एकच ध्यास तुझंच वास, राम नामाचं साई. साईची छाया, कृपेची माया, मायेने चालत पायी. नॉट आउट आहे. आलाय आतमध्ये. आणि धावसंख्या झाली ती 5 चेंडू आणि 22. शेवटचा चेंडू शिल्लक तिसरा षटकातील. स्ट्राईकला ते अरुण पाटील, खतरनाक असे बॅटर. आणि त्यांच्या एका खतरनाक अशा पटक्यामधून एक बाउंड्री आलेली होती. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला असा पटका, जबरदस्त गोली शॉट दिलेला होता. आणि धावसंख्या झाली ती 26. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26. आणि शेवटचं षटक घेऊन आशिष 11 कडून चांगलासा पटका. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 27. एक चेंडू आणि 27 धावा. आणि कॉमेंट्रेटर मृदुल मेहर यांनी मंचावरती यायचं आहे. मृदुल मेहर. चांगलासा फटका आणि बाउंड्री. खतरनाक अशी फलंदाजी करता अरुण पाटील. हे जबरदस्त 3 बाउंड्र्या लगावलेल्या आहेत अरुण पाटील यांनी. 2 चेंडू. धावसंख्या झाली ती 31. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. चार चेंडू शिल्लक. चांगलासा फटका आणि झेल. गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झाली ती 31. 3 चेंडू 31. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. मृदुल मेहर यांनी यायचं आहे. अल्केश पाटील कॉमेंट्रीसाठी यायचं आहे. मला खोकला झालेला आहे. घसा बिसा दुखायला लागला आहे मावा.
मला तोंडाशी बॉलिंग टाकायची आत. बॅट्समॅन पण आशिष, बॉलर पण आशिष. आशिष उमे चांगला असा पटका. धावसंख्या झाली ती 32. कोणाला भूक वगैरे लागली असेल तर मागे अंडापावची गाडी चालू आहे. लस्सी अंडापाव सेंटर. आणि तुम्हाला डिस्काउंट भेटेल. आपल्याकडे कुपन आहेत डिस्काउंटची. चांगला असा फटका. धावसंख्या झालेली आहे 33. शेवटचा चेंडू शिल्लक. अंडापाव, बुर्ची पाव सगळं भेटणार तिकडे. लस्सी, लाडू, रोबोट अशी बनवणाऱ्यांची नावं म्हणजे काय ते बनवत असतील. अंडापावला चव केवढी भारी. आणि चांगलासा पटका. जबरदस्त. कीपरकडे काय होईल. आणि गडी बाद. धावसंख्या झाली ती 34. आणि 35 धावांचे आव्हान आशिष 11 संघाला. खतरनाक असा धावांचा डोंगर उभा केलेला JCC संघाने. आणि आशिष 11 संघ तेवढी ताकद आहे त्यांच्याकडे चेस करून. त्यांच्या बॅटी बिटी खतरनाक आहेत आणि ते मारतात उपट्या. DJ स्वप्नील. ताजा आहे ताजा घराशी बोलतोय. ए ब्रदर कवर चाललास मावरं घे. मावरा गेले ताजा आहे ताजा. नाही बोल. चिलकर चिलकर चिलकर. आणि तुम्ही बघू शकता खतरनाक असा खेळाडू JCC संघाकडून. यंगस्टर जबरदस्त. नाव काय. जबरदस्त. वरुण. खतरनाक असा तुम्ही बघू शकता वरुण याला JCC संघाकडून. एकदम आणि फलंदाजी मार्कवर आहेत ते निलेश आणि आशिष 11 संघाकडून. आणि धावसंख्या करायची आहेत ते 35. गोलंदाजी मार्कवर आहेत ते अभिषेक. पंच सामना चालू करायचा आहे. आणि पहिला षटक घेऊन येते ते अभिषेक. आणि पहिला चेंडू निलेश यांना. आणि तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण सोनू यांच्याकडून. जबरदस्त. धावसंख्या काय नाही अजून. एक चेंडू झालेला आहे. चांगला असा प्लेसमेंट. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 1 धाव. आणि स्ट्राईकला ते आशिष. आणि चांगलीशी गोलंदाजी अभिषेक यांची. गोलंदाजाला रोखून ठेवलेला आहे. धावसंख्या झाली ती 1. मृदुल मेहर आणि अल्केश पाटील यांनी यायचा. आणि कुठला शॉट कुठे मारला. वाशीला गेलाय बॉल डायरेक्ट. काशीचा बॉल वाशीला. हाय माऊलीचा. 3 चेंडू. धावसंख्या झाली ती 1. चांगली अशी गोलंदाजी अभिषेक यांची. आणि खराब अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 2. आणि जिंकण्यासाठी आता 33.
धावसंख्या झाली ती 3 चेंडू 3. 21 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान आहे आता आशिष इलेव्हन संघाला. आणि आशिष इलेव्हन संघाची बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि ते चेस वगैरे करू शकतात. आणि चांगला असा प्लेसमेंट. धावसंख्या झाली ती 4. 4 चेंडू 4 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक अभिषेक यांचे. चांगलासा फटका आणि मुंगूस चौका गेलेला आहे, म्हणजे मुंगूस डायरेक्ट माती घुसून गेलेला बॉल. धावसंख्या झाली तो 8. मृदुल मेहर यांनी यायचं आहे, नाश्ता तुम्हाला आणलेला आहे. मृदुल मेहर आणि अल्केश पाटील तुमच्यासाठी मटन वडापाव आणलेला आहे, लवकर या. शेवटचा चेंडू आणि चांगलासा फटका. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त थ्रो केलेला होता जितू यांनी, म्हणजे साईडम थ्रो केलेला होता त्यांनी स्टंप उडवायला, पण स्टंपला काय बॉल लागलेला नाही. धावसंख्या झाली 9. आणि जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा. आणि खतरनाक अशी आणि मटन वडापाव खायला अल्केश पाटील आलेले आहेत. अल्केश पाटील यांनी कॉमेंट्री करायची आहे जरा 2 मिनटं. मला साथ द्यायला कोण नाही म्हणून मी काय बोलत नाही कधीपासून. हो काय बॉल टाकला होता, गोली बॉल टाकलेला होता जबरदस्त. धावसंख्या झाली ती 10. आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते आशिष शर्मा, सोनू यांचे मोठे भाऊ. खरंच एक भेदक मारायचा गोलंदाज म्हणून आशिष शर्मा ह्याची नियुक्ती JCC संघाकडनं झाले, परंतु नयन कालुसेच्या हात बाहेर. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 11. दुसरं षटक हाताळतोय तो आशिष शर्मा. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. आणि मनीष म्हणाल्याप्रमाणे एक विस्फोटक फलंदाज म्हणून निलेश सिंग, जो विमल सिंगचा भाऊ, जो तेजस 11मध्ये खेळतोय, विमल सिंग याचा भाऊ निलेश सिंग हा आशिष 11 संघाचं नेतृत्व करताना सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात दाखल झालेला आहे अजूनही मैदानात. आणि निर्धाव चेंडू. आशिष शर्मा आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा पाहूया. चार चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू झालेले आहेत. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. मला वाटते निशांत पिलाने ह्यांना काही हा चेंडू समजलेला नाही, परंतु गोलीगत टाकलेला चेंडू. एक चांगलं षटक हाताळलेलं आहे JCC संघासाठी, ते म्हणजे आशिष शर्मा यांनी. आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 13. 1 गडी बाद 13. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. असेच सामने आपल्या या मैदानामध्ये रंगणार आहेत. अजूनही ग्रुप Cचा एक लॉट बाकी आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. असेच अटीतटीचे भव्य दिव्य असे सामने आपल्याला, एकापेक्षा एक सामने आपल्याला या मैदानातून पाहायला मिळतील. आणि तिसरा षटक घेऊन येतोय तो, मला वाटते रुपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो रुपेश. पाहूया आपल्या संघासाठी अजूनही निलेश सिंग मैदानामध्ये. आणि वाईट. जर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर आपल्याला खर्च कमी करावा लागेल धावांचा. आणि चांगला क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते आपल्या गोलंदाजी एंडमध्ये रुपेश यांनी.
मृदुल मेहर आमचे समालोचक कक्षाकडनं कुठे असतील त्यांनी कृपया कॉमेंटेटर बॉक्समध्ये यायचं आहे. आपला गोड आवाज या मैदानामध्ये गुंजला पाहिजे. आणि पुन्हा गंभीर गंभीर एकदम गंभीर स्वरूपात आणि धावचीत झालेला आहे तो पंचनयन काळुस्ते. निशांत पिलाने बाद झालेला आहे मला वाटते. नयन नयन निर्णय कळवायचा आहे. नाही कोंबडी आई गला दिले दे माना मोठे जरा नाही कोंबडी आई गला दिले दे माना मोठे जरा मोठी करशी ओके वासी आई गल दिले दी माना मोठी करा मोठी करशी ओके वासी आई गल दिले दी माना मोठी करा सकाळची 8 वाजली आई निघली मी बाई करा सकाळची 8 वाजली आई हॅलो निशांत पिलाने बाद आहे. क्रॉस झालेला आहे. दोन गडी बाद. धावसंख्या झाली ती 15. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि 35 धावांचं टार्गेट आहे ते आशिष 11 संघाला. परंतु काही परिस्थिती गंभीर दिसते आहे मैदानावरती. आणि पुन्हा आशिष षटकार मारून बाद झालेला डीजे. निलेश बाद. डीजे स्वप्नील आवाज डीजे आवाज. उमेश पाटील यांचं आगमन तारपा स्टाईलमध्ये. डीजे जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आशिष 11 संघाला. धन्यवाद डीजे. आता तर वाईट आहे. वाईट वाईट. ओके पुन्हा अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. 3 गडी बाद 17. गंभीर अशी परिस्थिती झालेली आहे ती आशिष 11 संघाची. अजूनही मला वाटते 1 चेंडू शिल्लक आहे तो तिसऱ्या षटकातील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 18 डीजे. गोलंदाजी मार्कवरती बघू शकता तुम्ही. खतरनाक असं गोलंदाज वरून जबरदस्त गोलंदाज आणि 6 चेंडू. खरं तर काय वरूनचं आम्ही एक अभिनंदन करू की आपल्या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनमधील सर्वात लहान गोलंदाज म्हणून JCC संघाकडनं जो गोलंदाजी करतोय आणि आपल्या फॉलो एंडमध्ये क्षेत्ररक्षण करताना एक आपण आदर्श म्हणून या गोलंदाजाकडे पाहू शकतो की वरुण नावाचा एक धडाकेबाज गोलंदाज जो विकेट टू विकेट गोंदबाजी करतोय आणि एक चांगला गोलंदाज आपल्या येत्या पिढीला एक आदर्श म्हणून वरुणच्या कडून आपल्याला एक आदर्श खेळाडू भेटू शकतो. आणि पुन्हा चांगला चेंडू. पंच रोहन पाटील नॉट आउट. चांगला गोलंदाज वरुण. खरंच वरुणचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण या वयामध्ये तो ह्या
लेवलमध्ये खेळतोय तो पुढे जाऊन मोठ्या लेवलमध्ये खेळेल, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपल्या क्रीडाप्रेमींनी. खरंच हा एक चांगला गोलंदाज भावी पिढीला मिळू शकतोय JCC संघाकडनं, असं वरून JCC संघाकडनं खेळतोय. आज 4थं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. खरं तर एक मोठी टुर्नामेंट खेळण्याचा त्याला एक मान मिळालेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षणच्या मुळे एक चौकार गेलेला आहे. धावसंख्या झाली ती 24. शेवटचा चेंडू शिल्लक आणि JCC संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. असं सहकार्य आम्हाला सतत मिळत राहो ही गुरुदत्त क्रिकेट क्लबकडनं शुभेच्छा. आई एकविरा संघ आणि JCC संघ कर्णधार लगेच येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. हरीश्वर घरत यांना मी विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. लगेचच आपण विनर सामन्याला आपण सुरुवात करीत आहोत. मृदुल मेहर कुठे असतील त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. आई एकविरा संघ आणि JCC संघाचे कर्णधार